सोनारपडाने जे सामना टाय झाला होता, पण जास्त विकेट गेल्या होत्या सोनारपडाची, त्यामुळे मॅच गमावा लागला. त्यानंतर उसारकर आणि खार्डी तोही सामना टाय झाला या स्पर्धेमध्ये, त्यामुळे खार्डीचे जास्त विकेट गेले होते, त्यामुळे मॅच त्यांना गमावावी लागली. विराज मुंडेने फोर्ट्रिक या स्पर्धेमध्ये काल पूर्ण केली होती. ओमसे आगासन संघ या स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये, वडोली बी संघ या स्पर्धेच्या फायनलमध्ये. निरंजन सावंत सरांचा इशारा येतोय, आम्ही टाइम सुद्धा सेट करणार आहोत. तर 9 सामने आपल्याला कव्हर करायचे. शेवटचा दिवस आहे, 9:43. किरण पाटील सेकंडला आहेत, 9 सेकंडला अभिषेक आणि पहिले षटक घेऊन येतात गोलंदाज स्वप्नील मात्रे. आदर्श 11 पडले संघाकडनं. सामन्याला सुरुवात. पहिलाच बॉल, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक येत आहेत. दक्ष मात्रे कोणतीही चूक करत नाहीयेत. पहिल्याच बॉलवरती विकेट मिळाली स्वप्नीलला. किरण पाटील 0वरती बाद. अधिक स्वागत. पहिल्याच बॉलवरती विकेट मिळाली. खाली टायगर चषकच्या नाईट स्पर्धेमध्ये पहिल्याच मॅच मध्ये जुनी डोंबिवली संघाला पराभूत केलं होतं. आदर्श 11 पडले संघ आपण पाहिला. याही दुसऱ्या दिवसाची सुरुवात, नवीन दिवसाची सुरुवात सुद्धा चांगली केली स्वप्नीलने विकेट घेत असताना. सचिन पाटील आले बॅटिंग करण्यासाठी. पायचीचं हलकंसं अपील करण्यात आलेलं आहे. डॉट बॉलची ते समाप्ती. व्हेरिएशन चांगलं आहे. भरपूर वर्ष लेदर बॉल क्रिकेटचा अनुभव स्वप्नील मात्रेच्या मागे. कंगार लीग स्पर्धा सुद्धा तो भरपूर खेळलेल्या आहे लेदर बॉलच्या. ज्यावेळी तुम्ही लेदर बॉल क्रिकेट खेळता टेनिसमध्ये त्याचा बराचसा फायदा तुम्हाला होत असतो. पहिले 2 बॉलवरती स्वप्नीलने एकही धाव दिली नाहीये. खेळाडूंचं खरं तर कौतुक व्हायला हवं, कारण नाईटमध्ये हा संघ खेळत होता. आज पुन्हा सकाळी जरी गाव जवळच आहे पडले, मात्र झोपेही खेळाडूंची होणं गरजेचं आहे. गावासाठी टीमसाठी खेळाडू खेळतात. हा चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर होतोय आणि अवांतर धावेने खातं उघडलं जाईल ते साबेगाव टीमचं. हा ॲक्शन रिप्ले भरपूर बाहेर आहे. राकेश कुंभार तुम्ही पाहता यशस्वी भूमिकेत आहेत. सात 7 वर्ष जर तुम्ही मागे गेले तर एक सक्सेसफुल अष्टपैलू खेळाडू राकेश कुंभारची भूमिका राहिली आहे. बॅटिंग, बॉलिंग, फिल्डिंग. टॉस बॉल होता. मयूर वेगाने आलेत. मयूर ठाकूर कडे आपण पाहिलं तर झेल थोडासा कटी होता. वेगाने धावत आले. बॅलेन्स बऱ्याच वेळा जातो. सिंगल मिळाली सचिनला, जीवदान मिळालंय. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय आता अभिषेक पाटील येत आहेत. 5 ओव्हरची मॅच आहे. 25 मिनिटात एक इनिंग तुम्हाला संपन्न करायची, लक्षात घ्या. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल. आई गावदेवी कौसा आणि आई गावदेवी उंबारली दोन्ही टीम्स लवकरात लवकर रिपोर्टिंग करा. 12 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाणी घेऊन जाईल. या स्पर्धेचा नियम आहे, लक्षात घ्या. त्यामुळे वारंवार सूचना द्यायला लावू नका, कारण की तुमचंही लक्ष असणं गरजेचं आहे. फाईन लेगला क्षेत्ररक्षक आहेत. चांगली फिल्डिंग तुम्हाला पाहायला मिळते. अक्षय तिथे होते. डॉट बॉल चांगली गोलंदाजी करत असताना स्वप्नील आपण पाहतो एक व्हाईट बॉल, एक सिंगल. एकंदरीत 2 धावा त्याने खर्च केलेत 4 बॉलमध्ये. SMD स्पोर्ट्सच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली. या स्पर्धेचा 4था आणि शेवटचा दिवस. जनमन क्रिकेट संघ दातिवली आयोजित नगरसेवक चषक, नेहमी चर्चेत असणारी स्पर्धा. 32 ग्रामीण संघ या स्पर्धेत खेळताना तुम्ही पाहिले. आज 8 संघ तुम्हाला पाहायला मिळतात. या अगोदर 24 संघांना तुम्ही पाहिलेले. स्वप्नील पुन्हा चेंडूची गती कमी केली होती. डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला होता. स्वप्नील सांगतायत बॉलर्स एंडला थ्रो फेकी करणं गरजेचं होतं. एक सिंगल मिळाली. आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली स्वप्नीलने. पॉवर प्लेच्या P1 मध्ये 3च धावा दिल्यात 5 बॉलमध्ये. लगेचच त्याने आवाज दिला होता की बॉलर्स एंडला थ्रो फेकी तुम्हाला करायचे. सागर तिथे होते.
सागरला माहिती आहे एक्स्ट्रिक्शन एंडला जर डायरेक्ट हिट जर असता तिथेही फलंदाज बाद झाले असते, तर विकेट कोणती चालली असती. स्वप्नील गोलंदाजी मार्कवर, राईट मोर द विकेट. व्हेरिएशन चांगले, मी मगाशी उल्लेख केला स्वप्नीलकडे एका चांगल्या षटकाची त्यांनी समाप्ती केली आहे. पॉवर प्लेमध्ये फक्त आणि फक्त 3 धावा स्वप्नीलने खर्च केलेत. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. साबे संघ प्रथम बॅटिंग करत असताना 1 गडी बाद 3 अशी धावसंख्या. पुढच्या मॅचमध्ये गावदेवी कौसा विरुद्ध उंबारली अशी मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. त्यानंतर जय वागेश्वर रिची मात्रे प्रतिष्ठान देसाई विरुद्ध नारिवली, आणि चौथ्या मॅचमध्ये गौरीपाडा विरुद्ध जगदंबा वाकलन बी परी 11. 4 मिनिटात स्वप्नीलने 6 चेंडू फेकलेत. दुसरं षटक घेऊन येत गोलंदाज सिद्धांत पाटील येत आहेत. सिद्धार्थ सुनील पाटील गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक पहिला आणि संघाचं दुसरं षटक. देसाईगाव एंडकडनं कालही चांगली गोलंदाजी केली होती. आज बघायचं नगरसेवक चषक मध्ये कशा प्रकारे गोलंदाजी करतात. पॉवर प्लेचं दुसरं षटक आहे, त्यामुळे 3 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर आहेत. पहिल्या षटकात फक्त 3 धावा साबे संघाने बनवलेत. थोडंसं आक्रमक व्हावं लागेल अभिषेक आणि सचिन पाटीलला. 2 पाटील बंधू मैदानाच्या आतमध्ये. किरण पहिल्याच बॉलवरती बाद झाले. सिद्धार्थ गोलंदाजी मार्कवर, पहिलाच बॉल समोर तुम्हाला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक कोणी नाहीये. डीप मधनं मयूर वेगाने आलेत. 2 धावा मी दिला अभिषेकच्या खात्यामध्ये. दोन्ही धावसंख्या पुढे सरकते ती 5 वरती. एकही चौकार एकही षटकार अजूनही आलं नाहीये. जबरदस्त गोलंदाजी करत असताना आदर्श 11 पडले संघ या मॅच मध्ये. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना सिद्धार्थ गोलंदाजी मार्कवर. हा फटका चांगला आहे. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक ठेवण्यात आलेला आहे. तन्मय तिथे होते. चांगली थ्रोफेकी तुम्हाला पाहायला मिळाली. धावसंख्या 6 वरती आपल्याला पाहायला मिळते. सिंगल डबलने स्ट्राईक रोटेट केले ते, कारण सिंगल डबल क्रिकेटची लाईफ लाईन आहे. मात्र P1 मध्ये धावा आल्या नाहीयेत, त्यामुळे P2 मध्ये धावा कराव्या लागतील. निखिल म्हात्रे बघा, प्रचंड मेहनत त्यांची राहिलेली या स्पर्धेमध्ये. आमचे कॅप्टन कुल विशाल मडवी असतील, निवृत्ती म्हात्रे असतील, जयेश म्हात्रे असतील, संपूर्ण जयनमान क्रिकेट संघ दातिवली. सिद्धार्थ देसेगाव एंडकडनं गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईक एंडला सचिन. हा चेंडू चांगला होता, मात्र वाईट लॉंगरवर क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. वैभव, चांगली फिल्डिंग आहे वैभवची. सिंगल स्ट्राईक रोटेट होत असताना आपण पाहतोय. मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवले आतापर्यंत. पाहिलं या मॅच मध्ये आपण पाहिलं तर आदर्श 11 पडले संघ चांगली गोलंदाजी करत असताना. धावसंख्या 7 वरती तुम्हाला पाहायला मिळते. सिद्धार्थ तो अभिषेक. फुलटॉस होता. मयूर ठाकूर वेगाने आलेत. चूक होणार नाहीये. अभिषेकला माघारी परतावं लागेल. 7 वरती दुसरा धक्का मैदानाच्या आतमध्ये साबेगाव टीमला. सिद्धार्थच्या खात्यामध्ये पहिली विकेट. 4 बॉलमध्ये 4 धावा त्यांनी दिल्यात. 1 विकेट त्याला मिळाली. साबे संघाची धावसंख्या आपण पाहिली सिंगल डिजिट मध्ये. 7 वरती 2 धक्के. पुढची मॅच कौसा विरुद्ध उंबारली. दोन्ही कॅप्टनने इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी उपस्थित राहणं गरजेचे. दुसऱ्या इनिंगची पहिल्या ओव्हर जर समाप्त झाली, दुसऱ्या ओव्हरचा जर पहिला बॉल पडला तर 2 रनची पॅनल्टी लागू शकते. आयोजकांचा हाच प्रयत्न असतो नेहमी कोणत्या टीमला पॅनल्टी लागू नये. मात्र बऱ्याच वेळा त्यांनाही काही गोष्टींचा विचार करावा लागतो. सिद्धार्थ गोलंदाजी मार्कवर. चांगला बॉल होता.
मात्र ऑप्शनच्या थोडंसं बाहेर आहे. पंच वाईट चिकून करतायत. फलंदाज बीट झाले होते बिंदास. कॉम्प्युटर बॉक्स थोडंसं आमचं क्रॉस आहे, त्यामुळे असं वाटलं हा चांगला बॉल होता सिद्धार्थचा. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. धावसंख्या 8. सिद्धार्थ गोलंदाजी मार्कवर. इथे फटका चांगला आहे, मात्र लॉंग ऑफ वरनं क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. वैभव चांगली फिल्डिंग. एकाच ऍक्शन मध्ये चेंडूला पकडलंय. थ्रो फेकी गेली. धावसंख्या 9. पॉवर प्ले मध्ये धावा येत नाहीयेत. बऱ्याच वेळा आपण पाहतो पॉवर प्ले मध्ये धावा बऱ्याचशा पाहायला मिळतात, मात्र या मॅच मध्ये पहिल्या 4थ्या दिवसातील पहिल्या मॅच मध्ये धावा पाहायला मिळत नाहीये. 11 बॉलमध्ये फक्त 9 आले. 2 विकेट गेलेत. साबे संघाला धावा कराव्या लागतील, कारण समोर पडले संघ आहे. 50+ धावा पाहिजे. फाइंडिंगला क्षेत्ररक्षक. डॉट बॉलची ती समाप्ती होईल. पॉवर प्लेच्या 2 षटकात फक्त आणि फक्त 9 धावा खर्च केल्या. जबरदस्त गोलंदाजी केली या मॅच मध्ये आदर्श 11 पडले टीमने. जाऊ शकता डीजे. दोन षटकात फक्त 9 धावा तुम्हाला पाहायला मिळत आहेत. गोलंदाज स्वप्नीलला तुम्ही पाहतायत. दुसऱ्या स्पेलमध्ये गोलंदाजी करण्यासाठी आलेत. एक धाव बिंदाच्या खात्यामध्ये ऍड होईल आणि धावसंख्या दुहेरी अंकामध्ये आपल्याला पाहायला मिळते 10 वरती. साबे संघ 30 षटक प्रगती पथावर असताना पहिल्या फेरीतील पहिला सामना तुम्ही पाहतायत. अजून एकही चौकार एकही षटकार आला नाहीये. 10 धावा जरूर झालेत. 13 बॉलचा खेळ संपलाय. 17 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. नियंत्रण गोलंदाजी, अचूक टप्प्यावरती गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते आदर्श 11 पडले टीमच्या माध्यमातून. गोलंदाज स्वप्नीलला तुम्ही पाहतायत. काही चांगला बॉल होता स्वप्नीलचा. सचिनला पूर्णपणे शांत ठेवलं या मॅच मध्ये. 6 चेंडू मध्ये फक्त 2 धावा केलेत. गोलंदाज स्वप्नील. ॲटम ओव्हर द विकेट. इथे चेंडू हवे ते स्वतः फॉलो थ्रू मध्ये गोलंदाज स्वप्नील मात्रे झेल खाली येतात आणि फलंदाज सचिन, ज्याचा संघर्ष मात्र अखेर इथे समाप्त झाला. ज्याच्या बॅटमध्ये धावा तरी येतच नव्हत्या. प्रयत्न तो करत होता, पण त्याला माघारी परतावं लागेल. फलंदाज बाद. हर्षा मात्रे आलेत बॅटिंग करण्यासाठी. 10 वरती 3 विकेट. साबे संघ आपण पाहतोय प्रथम बॅटिंग करत असताना. यानंतर उंबारली आणि कौसागाव. दोन्ही कॅप्टनने लवकरात लवकर रिपोर्टिंग करा.
स्वप्नील गोलंदाजी मार्कवर. इथे फटका चांगला आहे. मयूर वेगाने आलेत. प्रयत्न चांगले होते मयूर ठाकूरचे, मात्र चेंडू वन बाउन्स सीमारेषेच्या बाहेर जाईल. चौकार. इनिंगचा पहिला चौकार हर्षा मात्रेच्या बॅटमधून. इथे चेंडू हवे ते फाईन लेग झेल खाली आणि ज्या हर्षा मात्रेच्या बॅटमधून चौकार आला त्याला माघारी परतावं लागेल. चांगला झेल तिथे टिपत असताना क्षेत्ररक्षक आपण पाहतोय चेतनला तुम्ही बांधायत. फलंदाज बाद. साईल आले बॅटिंग करण्यासाठी. स्वप्नीलच्या खात्यामध्ये अजून एक विकेट तुम्हाला पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी करत असताना स्वप्नीला तुम्ही पाहतायत. 14 वरती 4 विकेट गेले. एकमेव चौकार तुम्ही पाहिला होता हर्षाच्या बॅटमधून, तोही बाद झालाय. तिसऱ्या षटकातील शेवटचा बॉल शिल्लक आहे. त्यानंतर 12 खेळू मैदानाच्या आतमध्ये पाणी घेऊन जाईल, लक्षात घ्या. त्यामुळे रेडी राहायचे 12 खेळूनी. स्वप्नील गोलंदाजी मार्कवर. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक कॅप्टन वैभव मात्रे चूक होणार नाहीये. साईल सुद्धा शून्यावरती बाद. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते या मॅच मध्ये. 3 षटकांचा खेळ समाप्त. 14 वरती 5वा धक्का मैदानाच्या आतमध्ये लागत असताना स्वप्नीलच्या 2 षटकांचा स्पेल जबरदस्त राहिलाय. टॉस साठी उपस्थित राहायचंय कौसानी उंबारली. ऐकूया डीजे मास्टरच्या माध्यमातून एक सुमधुर संगीत. विशेष सहकार्य आपण रमाकांतदादा मडवी, दिवा शहर प्रमुख, माजी उपमहापौर चरणदास जानू मात्रे, विभाग प्रमुख शैलेश मनोहर पाटील, नगरसेवक विनोदजी मडवी, राजेशजी पाटील, निलेशजी मात्रे, मनोजी खंडागळे, दीपकजी जाधव, विकासजी मडवी, भूषण पाटील, जगदीश भंडारी साहेब, जयदर्श शेलार साहेब, राजेश पाटील, कैलास पाटील साहेब, कैलास भगत, निलेश पाटील साहेब, प्रवीण मात्रे साहेब, काशीनाथदादा पाटील, आशीर्वाद पाटील, रामदेव नाईक, किशोर मात्रे, मनोज गुप्ता, रोशन मात्रे, कुशल पाटील, शेखर पाटील, रंजन पाटील, सचिन चौबे, संदेश भगत, भरत पाटील, मनीष मात्रे, जनार्दन भगत, कुणाल पाटील, तुकाराम मुंडे, विवेक मात्रे, देवा भगत, पंढरनाथ पाटील, सोनू पांडे, शरद पाटील, शशिकांत मात्रे, आगासन, जितू मात्रे, समीक्ष गोडविंदे, या सर्वांचा मी मनापासून आभार व्यक्त करू. प्रथम पारितोषिक रमाकांतजी मडवी साहेब, माजी उपमहापौर दिवा शहर प्रमुख. प्रथम पारितोषिक चषक श्री अनिल शांताराम नाईक, स्वर्गीय शांताराम रामदास नाईक यांच्या स्मरणार्थ. द्वितीय पारितोषिक तुम्हाला पाहायला मिळतोय चरणदास जानू मात्रे यांच्याकडून. द्वितीय पारितोषिक चषक स्वर्गीय सुभाष आनंद मात्रे यांच्या स्मरणार्थ श्री प्रवीण दयालदास मात्रे यांच्याकडून. तृतीय क्रमांक ट्रॉफी तुम्हाला पाहायला मिळते स्वर्गीय धर्माभाऊ पाटील व स्वर्गीय टकाबाई धर्मा पाटील व स्वर्गीय विश्वनाथ धर्मा पाटील यांच्या स्मरणार्थ विशाल विश्वनाथ पाटील यांच्याकडून. चतुर्थ पारितोषिक तुम्ही पाहताय रमेश माधू मात्रे आणि जयेश रमेश मात्रे यांच्याकडून. प्रेक्षणीय सामना आपण पाहिला, त्यामध्ये प्रथम विजेता संघाटी सौजन्य श्री रमाकांत दशरथ मडवी, शिवसेना दिवा शहर प्रमुख, माजी उपमहापौर. उपविजेता संघाटी आपण पाहिलं दर्शनाताई चरणदास मात्रे, माजी नगरसेविका दातिवली शिवसेना आपण पाहतोय. पिण्याची पाण्याची व्यवस्था आपण पाहतो या स्पर्धेमध्ये. उमेश मोहन पाटील माटाडी, रितेश काळू मडवी दातिवली, अजय भगवान पाटील माटाडी, विलास भोईर बेतवडे. या स्पर्धेसाठी चेंडू तुम्ही पाहतायत सोपान त्रिमक पाटील बेतवडे आणि यश पंढरनाथ पाटील दातिवली. मालिकावीर चषक सौजन्य श्री दिनेश मडुशेठ सोरकादे, प्रोप्रायटर ट्रॉफी शॉप अँड स्पोर्ट बाईक रमाकांतजी मडवी साहेब यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. सामनावीर तुम्ही पाहताय स्वर्गीय अमित देवकर,
व स्वर्गीय राकेश म्हात्रे यांच्या स्मरणार्थ सौजन्य पलक निवृत्ती म्हात्रे याचकडून कल्पतरू ज्वेलर्स याचकडून भेटवस्तू प्रत्येक मॅन ऑफ द मॅचला उत्कृष्ट क्षेत्रसाठी स्पोर्ट्स शूज तुम्ही पाहताय स्वर्गीय अनंत मोतीराम पाटील यांच्या स्मरणार्थ श्री विकास बाळकृष्ण पाटील याचकडून आणि उत्कृष्ट गोलंदाजासाठी आपण पाहतोय स्वर्गीय मोतीराम नारायण पाटील यांच्या स्मरणार्थ श्री विकास बाळकृष्ण पाटील या सर्व मान्यवरांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करू. रोशन हिरामन म्हात्रे यांच्याकडनं उत्कृष्ट फलंदाजासाठी बायसिकल आहे त्यांचे आम्ही मनापासून आभार व्यक्त करू. फलंदाज बाद आपल्याला पाहायला मिळतोय बिंदास शिखे इथे समाप्त होईल. अजून एक धक्का. वरती 6 विकेट गेलेत. गोलंदाज राकेश कुमारला तुम्ही पाहतायत. रोशन हिरामन म्हात्रे यांच्याकडनं उत्कृष्ट फलंदाजासाठी बायसिकल तुम्हाला पाहायला मिळते सायकल. या स्पर्धेत शेवटच्या मॅच पर्यंत धावा काउंट होणार आहेत लक्षात घ्या. मालिका वीरसाठी बऱ्याचशा स्पर्धेमध्ये फायनलच्या मॅचचा धावा काउंट होत नाही. अशोक टायगर चषकमध्ये सुद्धा फायनल मॅचच्या धावा काउंट होणार नाहीत. या स्पर्धेत जर्मन क्रिकेट संघ दातिवलीने सांगितले की शेवटपर्यंत धावा काउंट होतील. ऑप्शनच्या बाहेर होता पंच वाईट चिकून करतायत. धावसंख्या 19 6 गडी बाद साबे संघ. धावा येत नाहीये धावांसाठी थोडासा संघर्ष करावा लागतोय साबे टीमला. आई चेंडू ऑप्शनच्या बाहेर होता पंच वाईट चिकून करतायत. एकने धावसंख्या पुढे सरकेल ती 20 वरती. 6 गडी बाद 20 अशी धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते. राकेश कुमार एक चौकार त्यानंतर विकेट. हाही वाईट बॉल आहे. तिसरा वाईट आलाय. राकेशच्या हातावरती नियंत्रण नाहीये. तीन वाईट आलेत. 21 धावा आलेत. 6 गडी बाद 21. चौथं षटक प्रगतीपथावर असताना साबे संघ टॉस साठी उपस्थित राहायचे लवकरात लवकर. उंबारले आणि कौसा हा वेगवान बॉल होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाही. डॉट बॉलची ते समाप्ती होईल. वरती 6 विकेट. धावा येत नाहीये. धावांसाठी थोडासा संघर्ष करावा लागतोय. निखिल म्हात्रे बघा पहिल्या मॅच पासून सीमारेषेवर तैनात आहेत. काली निखिल म्हात्रे यांना तुम्ही पाहिलं, निवृत्ती म्हात्रे यांना पाहिलं, जयेश म्हात्रे यांना पाहिलं. पहिल्या मॅच पासून ते सीमारेषेवर तैनात राहतात. त्यांना माहिती आपल्या गावची स्पर्धा आहे, आपल्या टीमची स्पर्धा आहे. 22 वरती 6 विकेट. सागडी बाद 22. सुरुवात चांगली झाली नाही कारण की किरण पहिल्याच बॉलवरती आउट झाले. हा चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार तुम्हाला पाहायला मिळतोय. अच्छा बॅट मधून झकास षटकार तुम्हाला पाहायला मिळालाय. धावसंख्या 28. विकास पाटीलच्या बॅट मधून महत्वाचा षटकार आलाय.
ज्या षटकाराची नितांत गरज होती. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होणं बंधनकारक आहे. दुसऱ्या इनिंगची पहिली ओव्हर संपली. दुसऱ्या ओव्हरचा पहिला बॉल पडला तर 2 रनची पॅनल्टी लक्षात घ्या. उंबारले आणि कौसा. चेतन मात्र येत आहे झेल खाली. फाईन लेगला विकासलाही माघारी परतावं लागेल. षटकार विकासच्या बॅटमधून आला होता. त्या विकासची विकेट राकेशने घेतली आहे. 28 वरती 7वा धक्का साबेगाव टीमला. जितेश पाटील येतात बॅटिंग करण्यासाठी. आपण बघतो एक चांगले समालोचक सुद्धा आहेत साबेगावचे. बऱ्याच वेळा आम्ही त्यांना इन्व्हाइट केल्यानंतर ते येतात समालोचन करण्यासाठी. 28 वरती 7 विकेट गेलेत. आणि शेवटच्या षटकामध्ये गोलंदाज अक्षय मात्रे येत आहेत. फिरकी गोलंदाज आहेत. चला फिल्डिंग लगेच सेट करायची. आदर्श इलेवन पडले. 3 षटकात फक्त 14 धावा होते. मात्र राकेश कुमारच्या एका षटकात 14 आल्या. त्यामुळे धावा झाल्यात 28. 7 गडी बाद. अक्षय मात्रे आलेत. रुद्र आणि जितेश तुम्ही बाद आहेत. रुद्र आय थिंक मला वाटतं प्रेक्षणीय मॅच सुद्धा खेळले. वार्ड क्रमांक 27 विरुद्ध वार्ड क्रमांक 28. आणि वार्ड क्रमांक 28 रमाकांत मडवी साहेबांच्या संघाने ती मॅच जिंकली. प्रेक्षणीय. प्रमोद मडवी यांचा षटकार तुम्हाला पाहायला मिळाला. त्यानंतर समीर पाटील यांचा षटकार तुम्ही पाहिला. भरपूर साक्षीताई मडवी यांनी भरपूर बक्षिसांचा वर्षाव केला. अक्षय पहिलाच बॉल ऑफ स्टंपच्या भरपूर बाहेर होता. पण सध्या वाईट बॉल घोषित केलाय. 1 धाव इथे मिळाले. धावसंख्या 1 ने पुढे सरकते ती 29. दोन धावा इथे मिळालेत. जिथे सांगतात रुद्रला 2 धावा सहज आहेत. एक शॉर्ट रन. चला वैभवची मिस फिल्डिंग झाली. मात्र नुकसान झालं नाही पडलेचा. पण शॉर्ट रन आहे त्यामुळे 1च रन्स मिळेल. तुम्ही बॅट कुठे ग्राउंडिंग करताय खूप महत्वाचं आहे. पॉपिंग क्रीज मध्ये तुम्हाला बॅट ग्राउंडिंग करणं गरजेचं आहे. हा चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने खेळत आहेत. राकेश शिदेत. 1च धाव मिळेल. 31 धावा 7 गडी बाद. या अगोदर शॉर्ट रन होती त्यामुळे ती 1च रन्स मिळाली. धावा झाल्या 31. उंबारले आणि कौसागाव टॉस साठी उपस्थित राहायचे लवकरात लवकर. दुसऱ्या इनिंगचा 1 षटक संपला. फटका चांगला आहे. जितेशने हा चेंडू पाठवून दिलाय सीमा रेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. जितेशच्या बॅट मधून उपयुक्त षटकार आले. 37-37 धावा दाबल कधी लागले साबेगाव टीम. ऑप्शनच्या बाहेर होता. पंच वाईट चेकून करतायत आणि 100वा वाईट या स्पर्धेमधला आपल्याला अक्षय मात्रेच्या माध्यमातून पाहायला मिळालंय. स्पर्धेचा 4था दिवस आणि आतापर्यंत 100 वाईट या स्पर्धेमध्ये गोलंदाजाने टाकलेत. 38. दोन धावा इथे मिळाल्यात. लेझी क्रिकेट पाहायला मिळते. धावसंख्या 2 ने पुढे सरकली ती 40. 7 गडी बाद. राकेश
जोपर्यंत येतील 2 धावा इथे पूर्ण झाल्यात. थोडस लेझी क्रिकेट दाखवलंय या ओव्हरमध्ये आपण पर्यंत. आदर्श पडले. कुणाल दाते सरांचे आगमन झाले, त्यांचे हार्दिक स्वागत. त्यांचा आवाज तुम्हाला या स्पर्धेमध्ये आज ऐकायला मिळेल. 42 वरती 7, शेवटचा बॉल शिल्लक. इथे मात्र जितेश चेंडूकडे पाहत आहेत. डॉट बॉलची इथे समाप्ती होईल. 42 वरती पहिला डाव संपलाय. सात गडी बाद 42. जहीर सरांचे आगमन झाले, त्यांचे हार्दिक स्वागत. आमचे एसपी पॅनलचे पंच. 43 धावांचा पाठलाग करायचा या मॅच मध्ये आपण पाहिलं तर आदर्श 11 फड्डे टीमला चला प्रेम आलेले आहेत. उंबारली संघ तुम्हाला पाहायला मिळते. उंबारली धमाका तुम्हाला पाहायला मिळणार आहे. 15 मार्च ते 19 मार्च नाईट स्पर्धा उंबारलीच्या ऐतिहासिक क्रीडांगणामध्ये ग्रामस्थ मंडळ उंबारली आणि गावदेव क्रिकेट संघ उंबारली आयोजित. कौसा संघ आपल्याला सूचना असेल लक्षात घ्या. दुसऱ्या इनिंगचा 1 षटक संपला आणि दुसऱ्या ओव्हरचा पहिला बॉल जर पडला तर कौसा संघ तुम्हाला 2 रनची पॅनल्टी लागेल, हे लक्षात असू द्या. हा नियम या स्पर्धेचा आहे. तर या मॅच मध्ये 43 धावांचा पाठलाग कशा प्रकारे करेल आदर्श 11 पडले संघ हे ऐकण्यासाठी आपण जाणार दुसऱ्या सत्रामध्ये आमचे सहकारी समालोचक करण कान यांच्याकडे. तत्पूर्वी ऐकूया डीजे मास्टरच्या माध्यमातून एक सुमधुर संगीत. त्यामुळे वेळेत उपस्थित राहणं गरजेचं आहे. जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये ऐकूया करण काळे यांचा आवाज. हॅलो चेक दादा थोडा आवाज द्या ना. साऊंड दादा चेक. हॅमिंग मारताय. चेक चेक. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत करेन. जय क्रिकेट संघ दातिवली आयोजित नगरसेवक चषक 2025 या स्पर्धेचा अंतिम दिवस. अंतिम दिवसातील पहिली मॅच आदर्श पडले विरुद्ध जीवदानी आई क्रिकेट संघ साबेगाव. पहिला डाव संपलाय. धावसंख्या 42 42 झाली आहे. 43 43 धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी ओपनिंग पेअर मयूर ठाकूर आणि दक्ष मात्रे हे आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या षटकाला होती सुरुवात. पहिलाच बॉल ऑन साइडला चाललाय. डीप स्क्वेअर लेग सीमा रेषेचा बाहेर जाईल. दक्ष मात्रेने मारलाय पहिल्याच बॉलवरती चौकार.
स्क्रीनवरती आपण जो भगवा बघितला आणि छत्रपतींचं गाणं वाजत होतं. हे महाराजांच्या नावानंच देसाईकरांचं क्रीडांगण आहे, जिथे दातिवलीची स्पर्धा आपण सर्वजण गेले 3 दिवस एन्जॉय करत आहोत. शॉर्ट हेडला बॉल आहे, नाव मिळणार नाही. चांगले फिल्डिंग टार्गेट या मॅचमध्ये आपण पाहतोय 43, जी गोलंदाजी पहिल्या डावामध्ये झाली स्वप्नील म्हात्रेकडून. 2 षटकांच्या स्पेलमध्ये 8 धावा 4 विकेट त्याने काढले. सिद्धांतने 1 षटक टाकलं, तिथे 6 धावा 1 विकेट. राकेश 14 धावा, अक्षय 14 धावा. पीला यावेळेला आणि फलंदाज बाद. पहिली विकेट येते. आदर्श पडलेला पहिला हादरा, दक्ष म्हात्रे बाद. छत्रपतींची आकर्षक मूर्ती तुम्हाला आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये देखील पाहायला मिळेल. मोठ्या संख्येने मान्यवरांची उपस्थिती होती पहिल्या दिवसामध्ये, जेव्हा या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा आपण पूर्ण केला होता. काल एक्झिबिशन मॅच देखील तुम्हाला पाहायला मिळाली. शिवसेना वॉर्ड क्रमांक 27-28, मोठ्या संख्येने पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते. माजी ठाणे महानगरपालिकेचे उपमहापौर, शिवसेना दिवाशर प्रमुख, या स्पर्धेचे आधारस्तंभ, ज्यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा सुरू आहे. रमाकांत मडवी साहेब यांची उपस्थिती आपण गेल्या 3 दिवसांमध्ये बघितलेली आहे. आजही त्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळणार आहे. धावा फलकावरती आपण पाहतोय 5 धावा. आज अंतिम दिवस आहे. नितीनजी काळन सरांचा आवाज पहिल्या इनिंगमध्ये ऐकला आणि आज टेलिव्हिजनचा मखमली आवाज कुणालजी दाते सरांचं देखील आगमन झालेलं आहे. सो त्यांचा आवाज आपण आज या स्पर्धेमध्ये ऐकणार आहोत. आणि आज स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकाचे कौसा संघ लक्षात घ्या. पहिली ओव्हर संपली, दुसऱ्या ओव्हरचा पहिला बॉल पडला तर कौसा संघ तुम्हाला 2 रनची पॅनल्टी लागेल, कारण की मुंबईचे कॅप्टन ऑलरेडी ते उपस्थित आहेत. लक्षात घ्या. ओटू करण. लाईव्ह ड्रॉ तुम्हाला पाहायला मिळतील. कुशाला पॅराडाईज फुल होता, कव्हर्सला खेळला, एक्स्ट्रा कव्हरला चांगली फिल्डिंग. उजव्या बाजूला अशा पद्धतीनं झेपावलाय. एक धाव रोखू शकत नव्हता, कारण ग्रामीणचा चिता मैदानाचा बॅटिंग करतोय. त्याचा वेग, त्याची ती फिल्डिंग मधली आक्रमकता आपण बघितली. थोडा स्वप्नील आणि मयूर ठाकूर, जे तेव्हा दोघंही मैदानाच्या आत असतात, दोघंही फार चांगले मित्र आहेत, टीममेट्स आहेत फार पूर्वीपासून. दोघांना आपण या संघामध्ये पाहतो. पण दोघांमधलं ते युद्ध असतं ना, ते देखील पाहण्यायोग्य असतं. जेव्हा स्वप्नील गोलंदाजी करत होता आणि मयूर काऊ कॉर्नरला फिल्डिंग करत होता. बिडॉनला बॉल आहे. यावेळेला एक कॉल दिलाय सागरने. स्वप्नील, सागर, मयूर हे शैलीदार फलंदाज आहेत. आदर्श पडलेच्या टॉप ऑर्डरमध्ये या तिन्ही फलंदाजांना आपण पाहतोय. दक्ष मात्र सुरुवातीला आला होता, तो आक्रमक शैलीचा फलंदाज आहे. त्याचा चौकार आपण बघितला, मात्र त्याची विकेट पडली. ओव्हरऑल पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावाफलकावरती 7 धावा. 7 for 1 आफ्टर फर्स्ट ओव्हर. टार्गेट 43 आहे. बॉल बाकी 24 आणि 24 बॉलमध्ये या मॅचमध्ये बनवायचा 36 धावा. सेकंड ओव्हरचा पहिला बॉल पडला. कौसा टीम पॅनल्टी इम्प्लिमेंट करण्यात येईल 2 रनची. फायनल डिसिजन मॅनेजमेंट कडून पहिल्या दिवसापासून सूचना मी तुम्हाला करतोय. आणि या स्पर्धेमध्ये एक महत्वपूर्ण नियम की अंतिम मॅच पर्यंत तुमचे सर्व पॉइंट्स काउंट केले जातील. मालिकावीर, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, क्षेत्ररक्षक हे पारितोषिक देत असताना आपण बऱ्याच वेळेला पाहतो की सेमीफायनल पर्यंत पॉइंट्स काउंट केले जातात, पण या स्पर्धेमध्ये शेवटपर्यंत, फायनल पर्यंत तुमचे पॉइंट्स काउंट केले जातील. कौसा हा जर आता पहिला बॉल पडला तर तुम्हाला 2 रनची पॅनल्टी इम्प्लिमेंट करण्यात येईल. आफ्टर फर्स्ट ओव्हर 7 धावा. सकाळचं सत्र आहे, प्रसन्न वातावरण आहे, सूर्याची स्पष्ट किरणं पडतात. दुपारी आपण जसं जाऊ, काल 36 to 37 अंश सेल्सिअस इतकं तापमान होतं. कव्हर्सला बॉल ड्राईव्ह केला आणि बॉल फार वेगाने चाललाय सीमारेषेच्या बाहेर. सागरच्या बॅटमधून पहिला चौकार.
साहेब काल मैदानाच्या आत खेळत होते आणि जवळपास एका बाउंड्रीला त्यांना 21,000 रुपयांचं पारितोषिक. ओहो, काय वेगाने टाकलाय, आत आलाय बॉल, बॅकफुटला गेला, लाईन मिस केली. इफ यू मिस आय विल नेव्हर मिस. फलंदाज बाद. हा बॉल पुन्हा एकदा पहा. गोलंदाज लेफ्ट आर्म राऊंड द विकेटने आले, विथ द अँगल आले. क्रीजच्या कोपऱ्याचा चांगला वापर आणि कोपऱ्यातच टाकलाय. ऑप्शनला पडला बरोबर बॉल लेग स्टंपच्या दिशेने निघाला. बॅकफुटला सागर गेला, कट करायचं होतं पण जमलं नाही. दुसरी विकेट येते. आदर्श पडलेला दुसरा आदर 11 वरती बसलाय. स्वप्नील सागवण मैदानाचा आत. लक्ष 43 धावांचं जरी असले तर असे विकेट पडत राहिले तर या मॅच मध्ये साबे संघ देखील कमबॅक करणार आहे. फुल लेंथ होता. समोर मिड ऑफ मध्ये फिल्डर त्या ठिकाणी उपस्थित आहेत. पायाने स्टॉप केलं बॉलला. एक धाव पूर्ण करण्यात आलेली आहे. मोठमोठ्या स्पर्धा आपल्याला सध्या फेब्रुवारीमध्ये पाहायला मिळतात. यानंतर मार्चमध्ये खास करून तुम्हाला उंबार्लीकरांची नाईट स्पर्धा पाहायला मिळेल. आय थिंक 15 ते 19 दरम्यान तुम्हाला गावदेव क्रिकेट संघ उंबार्ले आयोजित प्रकाश जोतातील स्पर्धा पाहायला मिळेल. नारिवलीची स्पर्धा येते प्रकाश जोतातील. नागावच्या 2 स्पर्धा येतात प्रकाश जोतातील. शेडोनची एक स्पर्धा येते प्रकाश जोतातील. या सर्व स्पर्धा तुम्हाला मार्चमध्ये आफ्टर दिवंगत कामगार नेते स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक यानंतर या सर्व स्पर्धा आपल्याला पाहायला मिळणार आहेत. सध्या खिडकाईची स्पर्धा येते तुमच्या भेटीला 13-14 कालच आपण ज्या स्पर्धेचे ड्रॉ केले. प्लेड ऑन. आता ही संधी या मॅच मध्ये येण्याची साबेगावला आणि ती सोडणार नाही. लागोपाठचा तर नक्कीच कौसा संघाला 2 रनची पॅनल्टी ऑलरेडी आता लागलेली आहे. त्यामुळे कॅप्टनने लवकरात लवकर या. आज आपण पाहतोय महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आज त्यांचा वाढदिवस आहे. त्यांनाही वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. उदंड आयुष्य लाभो हीच जियान सूरज फौजदार यांच्याकडनं स्वप्नीलला प्रत्येक षटकाराला 1000 रुपयाचं कॅश प्राइज. स्वप्नील मात्रेसाठी ओ टू करण खान. 20 बॉल मध्ये 31 धावांची गरज आहे मॅच मध्ये. चौकाराला विकेट आली, सिंगल विकेट. मयूर ठाकूर मॅच विनर आहेत. स्वप्नील मॅच विनर आहे. स्वप्नील अजूनही मैदानाचा आहे. पण दक्ष, मयूर, सागर हे टॉप ऑर्डर मधील 3 फलंदाज बाद झालेले आहेत आणि 5व्या क्रमांकावरती मैदानाचा आज चाललाय यश खरबे. चं टार्गेट असताना आता रिक्वायर्ड 100 वाढत जाईल. जी बॉलिंग स्वप्नील मात्रेने केली होती तीच बॉलिंग आपल्याला सचिन पाटील आणि आता बिंदास पाटील या 2 गोलंदाजांकडून पाहायला मिळते. कॉमेंट्री बॉक्स मध्ये जयश्री मात्रे यांचे आगमन झालेलं आहे. काल फार ट्रॅफिक होती. थोडा वेळ लागला त्यांना यायला आणि विथ एव्हिडन्स ते मंचावरती आले होते. शॉट ऑफ लाईन ऑन साइडला टर्न करण्यात आला आणि बॉल स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. यश आला आणि त्याचा बॅटमधून पहिला षटकार आला. साधावा. चला कौसा संघ 3 ओव्हरमध्ये टॉस होणं गरजेचं आहे. ऑलरेडी 2 रनची पॅनल्टी कौसा संघ तुम्हाला लागलेली आहे. त्यामुळे कॅप्टनने लवकरात लवकर या. अन्यथा अजून पॅनल्टीमध्ये कदाचित वाढ होऊ शकते. त्यामुळे कॅप्टनने लवकरात लवकर या. यशच्या बॅटमधून पहिला षटकार. वेगाने टाकले अपील आणि पंचांचं बोट आकाशाकडे. LBW फलंदाज बाद. केला तर धावा फलकावरती आपण पाहतोय 18 धावा. 4 विकेट येत आहेत. स्वप्नीलला आता मैदानाचा शेवटपर्यंत खेळावं लागेल. जर त्याची विकेट पडली तर ही मॅच जीवदानी क्रिकेट संघ साबेच्या बाजूने जाईल.
छोटीशी टीम मीटिंग आपण पाहतोय. त्या टीम मीटिंग मध्ये हेच सुरू असेल की ऑलरेडी 4 विकेट काढलेले आहेत आपण आणि त्यामुळे पुढच्या 3 ओव्हर्समध्ये 18 बॉलमध्ये या मॅचमध्ये धावसंख्येचा विचार केला आपण तर बनवायचा त्या 25 धावा ही मॅच आता बनत चाललेली आहे. मजा येईल मॅचमध्ये. सुरुवातीला असे वाईब येत होते की हा सामना पडले लवकर जिंकेल पण जी गोलंदाजी केली सचिन पाटील बिंदास पाटीलने त्यामुळे असं वाटतंय की 18ला 4 विकेट पडल्यानंतर या मॅचमध्ये जीवदानी आई साबे देखील ऑन ट्रॅक आहे. जबरदस्त मॅच आपल्याला पाहायला मिळेल. अंतिम दिवसाचा पहिला सामना आपण एन्जॉय करत आहोत. पुन्हा एकदा सर्व प्रेक्षकांचं मी सहर्ष स्वागत करेन. जयनुमान क्रिकेट संघ दातिवली आयोजित नगरसेवक चषक 2025 ठाणे महानगरपालिकेचे माजी उपमहापौर आणि शिवसेना दिवा शहर प्रमुख आदरणीय रमाकांतजी मडवी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली विशालजी मडवी आणि टीम जयनुमान दातिवली या स्पर्धेचं मॅनेजमेंट नियोजन करत असताना आपण पाहत आहोत. नगरसेवक चषकाचे आयोजन प्रत्येकाची फार मेहनत आहे. विशाल दादा मडवी, निवृत्ती दादा मात्रे, जयेश दादा मात्रे, त्याचबरोबर निखिल, सात्विक, विशाल पाटील, विनीत पाटील, विनीत मडवी, विनय, अक्षय मात्रे यांचं देखील काल आगमन झालं होतं. विक्रम असेल, या सर्वांची मेहनत आणि त्यामुळे ही स्पर्धा यशाची उंच शिखर गाठते. त्यामध्ये जी 2 नावं राहिली जे खेळत नाही पण या मॅनेजमेंटमध्ये त्यांची महत्त्वपूर्ण भूमिका आहे, सोमनाथ दादा मात्रे आणि रुपेश दादा मात्रे यांचं देखील मी आवर्जून नाव घेईन. सो आता वळत मैदानाचा आत 18 बॉल आणि 25 धावांची गरज असताना स्वप्नील स्ट्रायकिंग एंडला कमी गतीने टाकला होता पण ऑप्शनचा फार बाहेर मिस्टेक झाले. शॉर्ट थर्डला बॉल आहे. एक डाऊन पूर्ण करण्यात आलेली आहे. अंपायरचा सिग्नल वाईड. स्वागत करूयात आपण दोन्ही अंपायरचं. निरंजन सावंत आणि अनेक अंपायर जरूर आपल्याला पाहायला मिळतात. काही चर्चा आता गोलंदाज सोबत आपण पाहतोय. त्यांच्या खेळाडूंची फलंदाज अंपायर्सला सध्या विचारत आहेत. हा नियम काय सांगतो, पॉपिंग क्रीजच्या आत जर बॉल बाहेर पडत असेल म्हणजे पॉपिंग क्रीजच्या आतमध्ये विकेटच्या आत आणि बॉल जर विकेटच्या बाहेर पडत असेल तेव्हा तर जरूर तो नो बॉल दिला जाईल. पण पॉपिंग क्रीजच्या पुढे जर बाहेर पडला म्हणजे स्क्वेअर पडला तर तो फक्त वाईड असेल. त्यामुळे अंपायर्सने वाईड सिग्नल दिलाय. धावसंख्या आपण पाहतोय ती 20 धावा फलकावरती आहेत. गोलंदाज या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय तो रुद्र पाटील. आय थिंक रुद्र कालही खेळत होते एक्झिबिशन मॅच मध्ये. फुल लेंथ होता, हेल्दी एज आहे. शॉर्ट थर्डला बॉल आपण पाहतोय. एकदा मिळत असताना सिंगलच्या साह्याने धावसंख्या पुढे चालली आहे. आता हळूहळूच डाव पुढे न्यायचा. विकेट जर आले तर जीवदानी क्रिकेट संघ साबे या मॅच मध्ये येणार आहेत. हे आदर्श पडलेला देखील माहिती आहे. लो स्कोरिंग मॅच जरी असली तरी बऱ्याच वेळेला आपण पाहतो बहुतांश आपल्याला या गोष्टी पाहायला मिळतात की लो स्कोर मॅच मध्ये ती रंजकता ती चुरस आपल्याला पाहायला मिळते. प्रेक्षकांना विनंती आहे सीमारेषेच्या आत आपण थांबू नका. ओहो, प्लेट ऑनची शक्यता होती. मॅचचा आत लागला बॉल. लेग स्टंपचा फार जवळून गेलाय. शॉट फाईन लेग मध्ये एक धाव येत असताना मॅचला स्लो केलाय आता आदर्श पडलेने देखील. कारण आता सध्या तरी आक्रमण स्वप्नीली करत नाही, सिद्धार्थी करत नाही. दोघांची जी प्लॅनिंग आहे की सध्या तरी आपल्याला हवा डावाला पुढे न्यायचं आहे. पण दुसऱ्या बाजूने रिक्वायर्ड रेट वाढत चाललाय. 16 बॉलमध्ये 21 धावांची गरज आहे मॅच मध्ये. मॅच तितकीशी लांब नाही पण साबे कधी कमबॅक करणार आहे, विकेटने कमबॅक करणार आहे. फुल लेंथ आहे. मिड ऑनला चेस केलं बॉलने. लॉंग ऑन कडे चाललाय. फिल्डरच्या ठिकाणी उपस्थित थोडासा फंबल, त्याचा फायदा. एक धाव महत्वपूर्ण आहे आणि तीच तुम्हाला क्षेत्ररक्षणामधून रोखायचे. आता गोलंदाज चांगले बॉलिंग करतात. जर क्षेत्ररक्षणाची साथ असेल तर तुम्ही समोरच्या टीमवरती मात करू शकता. त्यासाठी तुम्हाला टीम वर्कने या वेळेला खेळावं लागणार आहे. धावसंख्या धाव फलकावरती आपण पाहतोय 24 बॉल बाकी आहेत. 15 बॉलमध्ये 19 धावांची गरज आहे. या मॅच मध्ये बॅटिंग करणारा आदर्श पडलेला. मिड ऑफला 8 ठेवलं. वाईड ऑफ लॉंग ऑफ, डीप कव्हर, ऑन साइडला 3. फुल लेंथ होता. बॉलर्स बॅक. लॉंग ऑन कडे चाललाय बॉल. किरण फार वेगाने, चांगली फिल्डिंग, थ्रो चांगला आहे. रनआउटची संधी, डायरेक्ट हिट मिस झालाय. स्वप्नील फार वेगाने आलाय कारण त्यालाही माहित होते की आता विकेट पडली तर मात्र पडले, आपण आपला संघ मागे राहणार आहे. ऍक्शन रिप्ले पहा. लॉंग ऑन कडे बॉल गेला होता. साइड स्क्रीन समोर आला किरण. तिथून त्याचा थ्रो नॉन स्ट्रायकिंग एंडला. स्वप्नील धावतोय
आणि जवळपास पोहोचला होता, बरोबर योग्य वेळेला बॅट त्याची आली होती. पॉपिंग क्रीज मध्ये डायरेक्ट हिट जरी झालं असतं तरी तो बचावला असता. धावसंख्या धावफलकावरती 26 बॉल बाकी, 14 बॉल 17 धावांची गरज आहे मॅच मध्ये. बॅटिंग करणाऱ्या आदर्श पडलेला 26 for 4. पुन्हा बॉलर्स बॅक, मिड ऑन द फिल्डर आहेत, मिस्टेक केली आहे, पाहायला लागला बॉल डायव्हर्ट झाला, मागून फिल्डर येतील 2 धावा. याच डबल रोखायचं होत्या. जेव्हा एकेका धावेसाठी संघर्ष पडल्याच्या फलंदाजांना करावा लागला असता तेव्हा तुम्हाला विकेट मिळाली असती. फुल लेंथ बॉल येतात, त्यामुळे चेंडू आणि बॅटचा संपर्क होतोय. ड्राईव्ह करतोय सिद्धार्थ. धावा मागच्या 3 बॉलवरती 2-2 आलेल्या आहेत, म्हणजे 6 धावा. आणि टोटल स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतो 28. बॉल बाकी आहेत 13, आणि 13 बॉल मध्ये या मॅच मध्ये धावा बनवायच्या 15. रुद्र थोडा महागडा, 9 धावा आतापर्यंत आलेल्या आहेत, 10 धावा आलेल्या आहेत. शेवटचा बॉल, बॉलर्स बॅक, पुन्हा हाताला लागलाय, पुन्हा फुल लेंथ बॉल होता, पुन्हा किरण ऍक्शन मध्ये टॉस सेकंडला खराब थ्रो, पण किट ओहो. आणि यावेळेला स्वप्नीलची विकेट येते. आता मॅच मध्ये येण्याची नामी संधी आहे. बॉल उरलेत 12 आणि 12 बॉल मध्ये या मॅच मध्ये बॅटिंग करणाऱ्या आदर्श पडलेला धावा बनवायचा आहेत 14. टॉस करूया आपण. आईगावदेवी कौसानी आईगावदेवी उंबारली 5 ओव्हरची मॅच. निवृत्ती मात्र यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. ऑलरेडी कौसा संघाला 2 रनची पॅनल्टी लागली, जो संघ या स्पर्धेत उशिरा आलाय. चेंडू कधी अर्ला फुटला तुम्हाला नवीनच मिळेल, लक्षात घ्या. छापा असा कॉल केलाय, काटा आलेले. टॉस कौसा संघाने जिंकले. ओमकार आमच्या सोबत आहेत. ओमकार, टॉस महत्वाचा होता, टॉस जिंकलाय, थोडेसे उशीर आले त्यामुळे 2 रनची पॅनल्टी लागली. काय निर्णय असेल? निर्णय थोडा थांबवतो, कारण की पोरं अजून आलीच नाहीयेत. हरकत आहे, शुभेच्छा असतील. प्रेम, तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा असतील. टॉस जिंकलाय तो आईगावदेवी कौसा टीमने. त्यांनी डिसिजन थोडंसं पेंडिंग ठेवलं. त्यांचे जे खेळाडू आहेत थोडेसे ऑन द वे आहेत, त्यामुळे काही क्षणात ते निर्णय आपल्यापर्यंत पोहोचतील. जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये, ऐकूया करण काळेंचा आवाज. 12 बॉल मध्ये अजून या मॅच मध्ये 14 धावांची गरज आहे. आमची जात, आमचा धर्म, आमचं सत्व, आमचं रक्त एकच, भगवा. सध्या हा भगवा सन्मानाने अभिमानाने डोलत आहे, जो तुम्हाला स्क्रीनवरती पाहायला मिळतोय. शिवसेना दिवाशर प्रमुख, ठाणे महानगरपालिकेचे माजी उपमहापौर आदरणीय रमाकांतजी मडवी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली गेले कित्येक वर्ष आपल्याला दातिवलेकरांची ही स्पर्धा पाहायला मिळते. नगरसेवक चषक या पर्वामध्ये खरं तर क्रीडांगणाचा अभाव होता. सप्रा मैदान काळाच्या पडद्याआड गेले. त्या मैदानावरती पहिली आगरी प्रीमियर लीग आपल्याला पाहायला मिळाली. असंख्य आठवणी आहेत कल्याण डोंबिवलीच्या क्रिकेटरांच्या त्या मैदानावरती. पण सध्या मॅचकडे वळूयात. फुल लेंथ बॉल होता, ड्राईव्ह केला, समोर कवचला, पहिल्यांदा वेगाने पूर्ण करण्यात आले. खराब फिल्डिंग, बॉलवरती यायला पाहिजे तुम्ही. या क्षणाला एक धाव महत्वपूर्ण आहे. स्पष्टपणे दिसते की या फिल्डरने चूक केलेली आहे. धावसंख्या आपण पाहतोय 2 ने पुढे जाईल. 31 बॉल बाकी आहेत अजूनही. 11 बॉल मध्ये धावा पाहिजेत 12. सप्रा मैदान काळाच्या पडद्यात गेलं. त्यानंतर दिवाच्या डम्पिंग ग्राउंड शेजारी जे साबेकरांनी ग्राउंड बनवलं तिथेही स्पर्धा होती, पण काही कारणास्तव तिथून डायरेक्ट छत्रपती शिवाजी महाराज क्रीडानगरी देसाईच्या मैदानावरती आपण नगरसेवक चषकाचे 2025 पर्व सर्वजण एन्जॉय करत आहोत. मॅच पहिली आपण पाहतोय. यानंतर कौसा आणि उंबारले यांच्यामध्ये सामना आहे. कौसाने टॉस जिंकला, डिसिजन पेंडिंग ठेवला, पण फक्त बॉल बाकी आहेत 11. लक्षात घ्या तुम्ही, आज अंतिम दिवस आहे. 9 मॅचेसचा शेड्यूल आहे, त्यामुळे तुम्हाला या सूचना असतील. 31 धावात, 11 बॉल 12. टॉप एज शॉट, फाईन लेग, मागे चाललाय, वेल जॅच, ओ कॅच ड्रॉप. व्यवस्थित बॉल हातामध्ये पडला होता, पण यावेळेला कॅच ड्रॉप झालेली आहे. ही संधी गमावली की मॅच गमावली आहे. विकेट गमावले वैभवची की मॅच गमावली आहे साबे संघाने. धावसंख्या सिंगलने पुढे जाईल. 32 32 धावा धावा फलकावरती. झेल पा व्यवस्थित पोहोचला होता आणि क्रिकेट हेच सांगतोय, जर तुमच्या उंचीमध्ये बॉल पडलाय तर कॅच तुमची होती. शॉर्ट फाईन लेगच्या फिल्डरने कॅच ड्रॉप केले. बॉल बाकी 10 बॉल 11 धावांची गरज.
व्यवस्थित इथेही कनेक्शन नाही. शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये बॉल चाललाय. सिंगल मिळते. सिंगलच्या साह्यानं धावसंख्या आपण पाहतोय पुढे 33. बॉल बाकी आहेत आता 9 आणि 9 बॉल मध्ये या मॅच मध्ये धावा बनवायच्या 10. 9 बॉल 10 धावांची गरज आहे. विकेट आले. साबे मॅच मध्ये येईल. मोठा फटका मॅचला खुलं करणारे आदर्श पडलेसाठी. मात्रे फुल टॉस होता. कव्हर्सला ड्राइव्ह केला. डीप मधून फिल्डर फार वेगाने. थोडंसं फंबल. फिल्डिंग चांगली. थ्रो चांगला आहे यावेळेला. आता एकच धाव. सिंगलच्या सायना धावसंख्या 34. 34 वरती बॉल बाकी आहेत 8 आणि 8 बॉल मध्ये धावा पाहिजेत 9. विकेट पहिल्या डावामध्ये पडले होते 7 आणि इथे आतापर्यंत पडलेले 5. म्हणजे विकेटच्या आधारावरती 8 बॉल 9 पाहिजेत. 8ला 8 जरी बनवल्या तरी विजय असेल आदर्श पडलेचा. सध्या तरी मॅच हळूहळू पुढे चाललेली आहे. मोठा फटका आदर्श पडलेला मॅच मध्ये आणेल. विकेट डॉट बॉल या मॅच मध्ये आणणार आहेत साबेला. संघर्ष दोन्ही बाजूने सुरू आहे. पहिला सामना 2025च्या पर्वाचा 4थ्या दिवसाचा नगरसेवक चषक. खाली बसला होता ऑलरेडी. ऑन साइडला टर्न करायचं होतं. व्यवस्थित कनेक्शन नाही. शॉर्ट स्क्वेअर लेग. सिद्धार्थचा कॉल आहे डबलचा. थांबावं लागेल. चांगली फिल्डिंग. शॉर्ट फाईन लेगचा फिल्डरने जी धाव ठोकली होती. एक धावेसाठी आता संघर्ष करावा लागतोय आणि हाच संघर्ष सध्या या मॅच मध्ये कायम टिकून ठेवतोय तो साबे संघाला. 35. 7 बॉल 8. मॅचचं मोमेंटम सध्या पडलेकडे पण मोठे फटके येत नाहीत. त्यामुळे कायम या मॅच मध्ये आपण पाहत आहोत साबे संघाला देखील. फुल लेंथ आहे. व्यवस्थित इथे कनेक्शन नाही. शॉर्ट कव्हर करून बॉल चालला मागे. डीप मधून फिल्डर वेगाने. रनआउटची संधी असेल. थ्रो खराब. थ्रो करण्यासाठी वेळ गेला आणि त्याचाच फायदा उचलला फलंदाजाने. 2 धावा मिळतात त्या बॉलवरती. टोटल स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतो तो 37. बॉल बाकी 6 बॉल मध्ये 6 धावांची गरज. नगरसेवक चषक 2025 मध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत करेन. 43 धावासंख्येला चेस करत असताना आदर्श पडलेसाठी हा सामना आलाय 6 बॉल 6 वरती. वैभव आणि सिद्धार्थ या दोघांनी आपण मैदानाचा आत पाहत आहोत. मात्र दुसऱ्या बाजूने बॉलिंग साठी आलाय रितेश पाटील. कमॉन जास्त वेळ घेऊ नका. आपण फास्ट खेळा. आज 9 मॅचेसचा शेड्यूल आहे. वारंवार तुम्हाला वेळ संदर्भात सूचना असतील. गोलंदाज यार पहिला बॉल 6 बॉल 6 ची मॅच. ओहो शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर कॅच ड्रॉप. पुन्हा रुद्र ऍक्शन मध्ये होता. वारंवार खराब फिल्डिंग आपण पाहतोय. रुद्र कडून नाराज आहे सचिन. नाराज आहे बिंदास. कारण या क्षणाला फिल्डिंग डिपार्टमेंटने जर चांगली कामगिरी केली तर या मॅच मध्ये साबेचं काय घडू शकतंय. गोलंदाज मेहनत करतात. हा झेल पहा पुन्हा एकदा. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला व्यवस्थित हातामध्ये होताच बॉल पण तो निसटलाय. धावसंख्या आपण पाहतोय 38. बॉल बाकी 5 बॉल 5 धावांची गरज. आदर्श पडलेला 43 ला जबरदस्त फाईट सुरू आहे सध्या पडले विरुद्ध साबे. या दोन्ही संघांचा संघर्ष जबरदस्त आहे. 5 बॉल 5. वैभव मात्र एक चान्स घेईल सध्या तरी मोठ्या फटक्यासाठी. पाहूयात तो सिंगल डबल कडे फोकस करेल. फुल लेंथ आहे. ठीक आहे. जो बॉल वळलाय शॉर्ट थर्डला भेदून मागे चालला डीप थर्ड मॅनला. फाईन लेग साठी चेस मोठा आणि बॉल सीमारेषेच्या बाहेर. या येत आहेत 4 धावा. चौकार. पण शॉर्ट थर्डला चकवा दिलाय असं म्हणू शकत नाही आपण की फिल्डरची चुकी होती. कारण बॉलने घेतलेलं वळण सेकंड बाउन्स वरती ज्या पद्धतीने तो वळला
फिल्डरला चान्सेस मिळाले नाही त्याला अडवण्यासाठी. फाईन लेग धावला, थोडा उशिराने धावला, तो पोहोचेल त्या अगोदर बॉल पोहोचला सीमारेषेच्या बाहेर. आलेला चौकार स्कोर लेवल करतोय. 42 धावा धावा फलकाप्रती. 4 बॉल 1 धावेची गरज. विकेट न गमावता ती धाव जरी नाही आली तरी विजय असेल तो आदर्श पडलेचा. तर सुनील पाटील साहेबांचं आगमन झाले पडलेगावची, त्यांना विनंती असेल या सुनील पाटील आपलं हार्दिक स्वागत. 4 बॉल 4 विकेट आल्या तर मॅच जिंकेल साबे. खराब बॉल, इट इज नो बॉल. हुक केला, डीप फाईन लेगला, चौकार विजयाचा आलाय. अभिनंदन, आदर्श पडलेने पहिला दणदणीत विजय मिळवला. जौनमान क्रिकेट संघ दातिवली आयोजित नगरसेवक चषक 2025 मध्ये. आणि हार्ड लक टीम साबेगाव आपण पार्टिसिपेट केलं त्याबद्दल मॅनेजमेंट टीम कडून आपलं मनापासून आभार. लगेचच आपण पोस्ट मॅच प्रेझेंटेशन कडे वळणार आहोत. मात्र कार्य 11 कौसा कॅप्टन ओमकार काय करणार आहात? फिल्डिंग, बॅटिंग? आताही चेहऱ्यावरती सध्या त्यांच्या क्वेश्चन मार्क आहे. हरकत नाही, लवकरात लवकर डिसिजन पोहोचवा आणि मॅनेजमेंट टीमच्या ज्या सूचना येतील लवकरात लवकर आपण त्या अंमलात करा. लवकरात लवकर मॅचला सुरुवात करा. या आपण ओळख पोस्ट मॅच प्रेझेंटेशन कडे, ज्या ठिकाणी सामनावीरचा पुरस्कार देण्यात येईल. 2 षटकांचा त्याचा स्पेल, धावा फक्त 8.